राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मुंब्रा येथील अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अल्मास कॉलनी परिसरात शनिवारी पहाटे फायरिंगची घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीने नदीम मोइनुद्दीन खान यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर 2 गोळ्या झाडल्या, तसंच एक गोळी हवेत फायर केली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ परिसरात शोध मोहीम केली. आचार गल्लीतील भंगार गोदामाजवळ आरोपी लपल्याचं समजताच पोलीस पथक तिथे पोहोचलं असता आरोपीने पोलिसांवर देखील गोळीबार केला. पोलिसांनी पाठलाग करून मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली. या घटनेमध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांना काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपीकडून 2 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसं आणि 4 मॅगझिन जप्त करण्यात आले असून पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. ठाणे महापालिका शिक्षण विभागातील विज्ञान मंचच्या 40 विद्यार्थ्यांनी आणि 7 शिक्षकांनी पुणे जिल्ह्यातील खोडद येथे असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप वेधशाळेला शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना दुर्बिणीची कार्यपद्धती आणि अंतराळ संशोधनाबाबत माहिती देण्यात आली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल उत्सुकता वाढल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्यसभेवर सलग 3ऱ्यांदा निवड झाल्याबद्दल ठाण्यात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ढोल, ताशा आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारी राज्यमंत्री रामदास आठवले हे सलग 3ऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यांचे स्वागत करण्यात आलं. आपलं या आमचे भास्कर वाघमारे आणि सगळी आमची शहराची टीम आहे, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. मी कालपासून औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, त्यानंतर शिर्डी, नाशिक, नंतर सिन्नर अशा अनेक ठिकाणी माझा दौरा होता आणि येता येता भास्कर वाघमारे आणि आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा सत्कार केलेला आहे. त्याचा मला आनंद आहे. मी 3ऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्यामुळं महाराष्ट्रभर, देशभर लोकांना चांगला उत्साह आहे आणि ठाणे शहरामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि माझं स्वागत केलेलं आहे. माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब त्यांना तसं म्हणे तर पहिल्यांदा भाजपने लागोपाठ हॅट्रिक गाजलेली आहे. ती 3 वेळा लागोपाठ राज्यसभेची खासदारकी दिलेली आहे. हा इतिहास आहे. अजूनपर्यंत असं कुठल्या बीजेपीच्या एखाद्या लिडरला लागोपाठ 3 वेळा खासदारकी मिळालेली नाही. इतर पक्षाच्या पण रामदास आठवले हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सर्व लोकांपर्यंत पोहोचवतात. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात 297 महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सिद्धिविनायक रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने हृदय, किडनी, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांची तपासणी केली. गरजू महिलांवर सिद्धिविनायक रुग्णालयात मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळेस महिला पत्रकारांचा आणि नगरसेविकांचा देखील सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिलांना आणि पुरुषांना देखील. आज जसं आपण आता बहुतेक शूट केलं आहे की आज सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे एक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं आहे. म्हणजे मी माझ्याही बद्दल बोलते की आम्ही जरी जागरूक असलो तरी कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती असते तपासणी करून घ्यायला आणि त्यामुळे सहसा कोणी डॉक्टरांपर्यंत मुद्दामून जाऊन करत नाही तपासणी जोपर्यंत खूप त्रास होत नाही. आणि दुर्दैवाने आजही म्हणजे मी अगदी खरं बोलते बऱ्याचशा घरांमध्ये बजेटमध्ये महिलांचं आरोग्य सर्वात खालच्या पातळीला असतं आणि महिलाही आपल्या नवऱ्याला सांगेल तुम्ही करा, मुलांना सांगेल, पण स्वतः कधी जास्ती पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करत नाही. आतापर्यंत एक 4-5 महिलांची झाली आणि त्यांचं आरोग्य उत्तम आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करते आजच्या दिवशी की माझ्या सगळ्या भगिनींचं, मातांचं आणि त्यांच्याही सगळ्या घरातल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहावं. खूप खूप धन्यवाद. प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज हा जो मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र आजचे मनोज प्रधान साहेब आणि या भागातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर या सर्वच मंडळीचे पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आज आपण सर्वांचं स्क्रीनिंग करत आहोत. या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल, त्याचबरोबर ECG असेल, शुगर असेल, डायबिटीज असेल, हृदयरोगाचे काही उपचार असतील, या सगळ्याच गोष्टी आपण आज स्क्रीनिंग केलेली आहे. याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण असतील, ज्यांना काही खरोखरच अँजिओप्लास्टीची गरज आहे, अँजिओग्राफीची गरज आहे, काही लोकांना कॅन्सरचे ऑपरेशन्स असतील किंवा काही स्वादुपिंडाचे ऑपरेशन आहेत, किडनी स्टोनचे ऑपरेशन आहेत, त्याचबरोबर गॉलब्लॅडरचे काही सर्जरीज असतील, काही नसा ब्लॉक असतील, पेरिफेरल प्लास्टी असतील, असे वेगळ्या प्रकारचे उपचार आपण या ठिकाणी मोफत करणार आहोत. जसं BP आणि शुगर, किडनी स्टोन वगैरे असं इतर चेक त्यांचं आता होणार आहे. पण असं सांगितलं गेलं की आपण जितकं होईल तितकं महिलांसाठी म्हणजे फ्री जर ऑपरेशन होत असेल ते पण हे करूया. पण माझं थोडक्यात स्वतःच असं सांगणं आहे की जसं वय होतंय स्त्रीचं तेव्हा त्यांचं गुडघ्याचे प्रॉब्लेम्स होतात. तर त्यासाठी आहे ना ऑपरेशनचं वगैरे भरपूर खर्च होतो त्यांना. कुठेतरी सरकारने अशी त्यांना सवलत किंवा कसं असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं हवं आहे की त्यांना ना ते कमी म्हणजे प्रमाणात म्हणजे कमी जितकं त्यांना पैसे भरून करता येईल ते बघावं. कारण त्याच्यामुळे आहे ना गरीब महिलांचं खूप हे होतंय, प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना.
जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या 31व्या वर्षाचा शुभारंभ अतिशय उत्साहात झाला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये देवीच्या भव्य मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मला वाटतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव यंदाचं 31वं वर्ष आहे आणि मला वाटतं ही देवी जी आहे धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या देवीची स्थापना केली होती आणि 31 वर्ष झाले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल नवसाला पावणारी आणि भक्तांच्या आखेला धावणारी अशी देवी मला वाटतं सर्व ठाणेकर महाराष्ट्रातून सुद्धा या देवीचे भक्त आहेत. ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं सर्व ठाणेकर त्याची वाट पाहत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या देवीचं आगमन होणार आहे आणि रामनवमीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सध्या जोरदार उन्हाळा चालू झाल्यामुळे ठाणे शहरातील येऊरच्या डोंगरामध्ये आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशाच प्रकारची एक घटना 7 तारखेला सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचं वृत्त कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर डोंगरावरील जंगलामध्ये लागलेली आग विझवण्याचं काम वनविभागाच्या वतीने करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे. 20व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी अभियान सुरू करा अशा प्रकारचे आदेश मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी आज तमाम मनसैनिकांना दिले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. आज वर्धापन दिन असला तरी काही बोलणार नाही. 19 तारखेला गुढीपाडवा मेळाव्यामध्ये जे काही बोलायचं ते बोलेल असं राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं. अनेक जण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी स्टॉल्स उभारा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य अभियान सुरू करा असे आदेश देखील श्री राज ठाकरे यांनी आज दिले. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.